एक मिनिट. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. जवळपास 3.5 आठवडे हे अधिवेशन चाललंय. काय या अधिवेशनाने महाराष्ट्राला दिलं असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं. ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार आपलं अर्थसंकल्प मांडतं आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार आणि महाराष्ट्राच्या जनतेकडनं काय घेणार हे साधारण मांडायचं असतं या अर्थसंकल्पामध्ये. परंतु आपण बघताय की अर्थसंकल्प मांडल्यानंतर या सरकारने अर्थसंकल्पावरती कधीच चर्चा केलेली नाही. अर्थसंकल्पामध्ये आम्ही काय देऊ, लोकांना कुठल्या सवलती देऊ, लोकांना कुठल्या सुविधा देऊ, लोकांचा कर किती असेल. खरं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च याचा साधारण ठोकताळा मांडला जातो, ताळेबंद मांडला जातो. पण हा ताळेबंद कशासाठी आहे याच्यावर चर्चा होते. प्रत्येक खात्यावरती प्रत्येक खात्याला आम्ही कसं सांभाळणार आहोत, प्रत्येक खात्याला आम्ही कसे पैसे देणार आहोत आणि प्रत्येक खात्याकडनं आम्हाला काय अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल हे साधारण अर्थसंकल्प अधिवेशनात अपेक्षित असतात. आपण पूर्ण अधिवेशन बघितलं. या अधिवेशनामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप प्रत्यारोप आरोप हेच फक्त घडवून आणलं गेलं, जेणेकरून सरकारचं अपयश पूर्णपणे लपलं पाहिजे. जे महत्वाचे प्रश्न आहेत, सरकारचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, याच्या बाबतीत कुठलीही नवीन घोषणा या अर्थसंकल्पात झाली नाही. या अर्थसंकल्पात अपेक्षित होतं की कर्जमुक्ती होईल, शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल, मुंबईसाठी काहीतरी अजून नवीन मिळेल. परंतु आपण बघताय की हे पूर्ण अर्थसंकल्प फक्त आरोप करण्यामध्ये, आरोप करायला लावणाऱ्यांमध्ये आणि त्याची उत्तरं घेण्यामध्ये, याच्यात सगळा हा वेळ गेलेला आहे. मला असं वाटतं की सरकारने स्वतःचं अपयश लपवण्यासाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अशा दिशेला मिळवलं की ज्याच्यावरती महत्वाच्या प्रश्नांवरचं लोकांचं लक्ष उडालं पाहिजे. परंतु मग तुम्ही सरकारने रचलेल्या सापळ्यात विरोधक अडकले का आणि त्या दिशेनं सरकारला हे अधिवेशन द्यायचं होतं, त्याच भरकटलेल्या आम्ही वारंवार जे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. आपण बघताय की आम्ही जे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला हे समजत होतं की सरकार ज्या पद्धतीने भरकटवतंय, मूळ मुद्द्यावरती आणायला प्रयत्न केला. परंतु आपण बघताय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात विरोधकांना बोलू दिलं जात नाहीये, विरोधकांचा आवाज दाबला जातोय. नियम तोडून सगळ्या प्रकारचे नियम, ज्या नियमाप्रमाणे हे विधिमंडळ चालतं, या सगळ्या नियमांची पायमल्ली करून, पायदुळी तुडवून हे अधिवेशन चालवलं गेलं. विरोधक बोलायला उभे राहिले की गोंधळ घालणं. पहिल्यांदा मी असं इतक्या वर्षात बघतोय की सत्ताधाऱ्यांकडनं गोंधळ घालून सभागृह बंद पाडलं जाते. असं कधी होत नाही. सरकारचं काम असतं, सरकारने अधिवेशन चालवायचं असतं, सरकारने अधिवेशन बंद पाडायचं नसतं. आणि हे अधिवेशन बंद पाडायचं काम वारंवार सत्ताधारी पक्षाकडनं होत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे अधिवेशन चालू नये, फक्त बजेट पास करून घ्यावं, आर्थिक मागण्या मंजूर करून घ्यावा, एवढाच त्या अधिवेशनाचा उद्देश होता असं मला साधारण वाटतं. आमचं म्हणणं असं आहे, आमचं म्हणणं असं आहे की आम्ही पत्र दिलेले, आम्ही जेव्हा पत्र दिले, विरोधी पक्ष नेता अध्यक्ष का निवडत नाही याचं उत्तर अध्यक्षांनी आम्हाला लेखी द्यावं अशी आमची मागणी. कुठला नियम असेल, कुठला कायदा असेल तो त्यांनी आम्हाला सांगावा आणि त्यांनी आम्हाला लेखी द्यावं की हे देता येईल, देता येणार नाही. हेच तर आम्ही सांगतोय की कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवायचा, त्याचं उत्तरच द्यायचं नाही, ही या सरकारची नीती राहिलेली. आणि त्यामुळे भास्कर जाधवांचं नाव आम्ही देऊन देखील
अजूनही त्याची घोषणा झालेली नाही. किमान भास्कर जाधवांना का करत नाही हे तर तुम्ही सांगा, पण हे पण ते सांगत नाहीयेत. त्यामुळे अनुत्तरित ठेवायचे प्रश्न, लोकांचं लक्ष भरकटवून टाकायचं आणि आम्ही विरोधकांनी जर मूळ मुद्द्याला आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला बोलू द्यायचं नाही. तर आज सभापतींच्या विरोधात जो अविश्वास प्रस्ताव टाकला होता तो मागे का घेतला? कारण त्यांची तक्रार घेऊन तुम्ही राज्यपालांपर्यंत गेला. बरोबर आहे. सभापतींकडे जो आम्ही अविश्वास हा एका माणसाबद्दल नव्हता. सभापती आत्ताच आले होते, नवीन होते. त्यांना जे काही सचिवालय जे त्यांना मार्गदर्शन करतं, पण सचिवालयावरती अविश्वास आणता येत नाही, तो सभापतीवरतीच आणावा लागतो. आणि सचिवालयाने ज्या पद्धतीने त्यांना चुकीच्या मार्गावरती नेलं, चुकीचे विषय त्यांना दाखवले, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मधला विश्वासदर्शक प्रस्ताव मांडायची परवानगी दिली, हे जे सगळं नियमबाह्य काम चालू होतं याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून आम्ही घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं की सभागृह नियमानुसार चाललं पाहिजे. त्यानंतर सभापतींकडे मीटिंग झाली. सभापतींना देखील या सगळ्या गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्या आणि त्यांना देखील हे सांगितलं की आपल्याला सगळे नियम तपासून दोन्ही बाजूंना समान न्याय द्यायचा आहे. त्यांनी ते मान्य केलं आणि ज्या वेळेला आमचं हे समाधान झालं त्यावेळेला अविश्वासाचा ठराव आम्ही मागे घेतला. नाव कुणाचंही नाव घेता जोडणी केला होता. त्या संदर्भात नितेश राणे यांना आम्ही प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनिल परबांचे बॉस तिथे येऊन बसले, त्यांना आपल्या बॉसला खुश करायचं होतं म्हणून त्यांनी वाटते ते आरोप. माझा बॉस माझ्यावरती, बाळासाहेब माझे बॉस होते, उद्धव ठाकरे माझ्यावर बॉस होते. ते 1995 पासूनच माझ्यावर खुश आहेत. त्यांना नव्याने खुश करायची काही गरज नाही. मी 5व्यांदा आमदार झालोय म्हणजे ते माझ्यापासून कधीपासून खुश आहेत. त्यांना नव्याने काय मला खुश करायची गरज नाही. मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या कामगिरीवरती माझा बॉस खुश असणं याच्यात काही गैर नाहीये. त्याच्यासाठी मला वेगळं काय करायची गरज नाही आणि मी काय पक्ष बदलून नवीन बॉस शोधलेले नाहीयेत की ज्यांना मला प्रत्येक वेळेला खुश करायचंय. मी माझ्या बॉसला अगोदरच खुश केलेले. या अर्थसंकल्पामध्ये दोन महत्वाच्या घोषणा, एक म्हणजे लाडकी बहीण योजना, त्याचे पैसे वाटण्याची अपेक्षा होती. दुसरी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा, ती देखील अपेक्षित होती. मात्र दोन्ही घोषणा केल्या गेल्या नाही. कुठेतरी महिलांची आणि शेतकऱ्यांची सरकार खोटी बोलत. आम्ही हेच मागणी करत होतो की सरकारने सांगितलं होतं की हे 1500 रुपये आम्ही 2100 करू, परंतु त्यांनी काही या अधिवेशनात केलं नाही. कर्ज मुक्तीची घोषणा आम्हाला अपेक्षित होती, ती देखील केली नाही. आता काय भरपूर मेजॉरिटी मध्ये ते असल्यामुळे त्याचा काय 5 वर्ष कोणाला जुमानतील असं काय मला वाटत नाही. कदाचित या सगळ्या घोषणांची आठवण त्यांना पुढच्या निवडणुकीच्या अगोदर होईल. सर, या अर्थसंकल्पामध्ये अजून एक मुद्दा काढला, तो म्हणजे दिशा चालेल प्रकरणाचा. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यावेळेला राहुल कनाल हे तुमच्यासोबत होते, मात्र आता ते शिंदे गटामध्ये आहेत. त्यांचं नाव आता कुठेही घेतलं जात नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये. बघा, हे शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. हा मी त्या दिवशी देखील सांगितला. याची सगळी चौकशी झालेली आहे. प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू. हक्कभंग आणलाय, पण तो हक्कभंग नियमात बसतो की नाही हे हक्कभंग समिती ठरवेल. त्या हक्कभंग समिती ज्या वेळेला याचा निर्णय घेईल त्यावेळेला आम्ही देखील तिकडे असू. मला काय वाटतं की हा हक्कभंग बसणार नाही, परंतु आणलेला आहे. आम्हाला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा हक्कभंग आणला गेलाय. खरं अशी अपेक्षा होती की शिंदे गटाचा कोणतरी हक्कभंग आणेल, परंतु हा विषय पुन्हा चालत राहावा, पुन्हा चघळत राहावा अशी कदाचित भारतीय जनता पक्षाची अपेक्षा असेल आणि म्हणून हा हक्कभंग आणला गेला असं मला वाटतं. असं आहे, त्यांना असं वाटतंय. प्रवीण दरेकरांना आमचा कॉन्फिडन्स हरवलाय असं वाटत असेल तर आमचा विधान परिषदेमधला जो काही परफॉर्मन्स आहे किंवा आमचे प्रश्न उत्तर आहेत किंवा आमचे जे काही विचार आम्ही मांडलेले आहेत त्याची उत्तरं देताना कोणाचा कॉन्फिडन्स हरवलाय हे टीव्ही सकट सगळा महाराष्ट्र बघत असतो. त्यामुळे प्रवीण दरेकर काय म्हणतात हे महत्वाचं नाही, अख्खा महाराष्ट्र काय म्हणतो हे महत्वाचं आहे. बघा, असं आहे, सत्तेचा माज असू नये आणि की अल्पसंख्याक असल्याचा न्यूनगंड असू हे आम्हाला शिकवलंय. त्याच्यामुळे आम्ही कमी जरी असलो
कमी आम्ही लढवई आहोत, आम्ही लढत राहतो. तर यामध्ये 35 टक्के रस्ते आहेत ते खोदलेले आहेत. 31 मे पर्यंतचा वेळ आहे तो मागितलेला आहे. 70 दिवसामध्ये काम आहेत पूर्ण करण्याचं आश्वासन देखील दिलंय. त्यावेळेस सरकार हे करू शकेल का? कारण गेल्या वर्षी हे बिलकुल 31 मे पर्यंत होऊ शकणार नाही. जरी कोणी काही सांगितलं असेल तरी हे डोळ्याला पाणी लावायचं काम चाललेलं आहे. 31 मे पर्यंत कुठलेही रस्ते होऊ शकणार नाही. किती टक्के काम झालंय आम्ही दररोज रस्त्याने फिरतो, आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे हे खोटं आश्वासन आहे. 31 मे पर्यंत रस्ते होऊ शकत नाही. Sir, Disha Salian's case was अधिकारी असतील ते गंभीर नाहीये, सभागृहात उपस्थित राहत नाही. हा सर्व प्रकार हे सरकारचं अपयश आहे की अधिकारी गंभीर नाही. हे सरकारचं प्रशासनावरती कंट्रोल चालवा लागतो. Sir, some serious allegations are being made on previous Mahavikas Aghadi's government. In assembly as well as in council, Disha Salian's case was discussed, and Aditya Thackeray's resignation is being demanded. Additionally, Nitish Rane is also accusing him of selling drugs. The matter is sub judice. Whatever the answer we have to give, we will give in the court. Sir, त्यांना शुभेच्छा. सर मनसे द्वारा बार बार कानून हाथ में लेना और मराठी न आने पर उन्हें मारपीट करना, क्या ये सही है? महाराष्ट्र में मराठी आनी ही चाहिए. जो महाराष्ट्र में रहते हैं उनको मराठी सीखना ही चाहिए. कोई भी स्टेट में अगर मैं दूसरे कोई स्टेट में जाता हूँ तो वो स्टेट की भाषा सीखने में, अगर मैं वहां पर रहने वाला ही हूँ, मेरी जिंदगी वहां पर कटने वाली है, तो मुझे उस स्टेट की भाषा आनी ही चाहिए. ये सिंपल रूल है. सर लेकिन मारपीट करना क्या ये फैसला सही है? कानून हाथ में लेना सही है? कौन सा? परब सर, बरफ साहब, परब सर, उसमें कानून का अपना काम करेगी ना. बरफ साहब, लेकिन मारपीट करना, कानून अपना हाथ में काम लेना, करेगी. क्या ये सही है? कानून अपना काम करेगी. सर सुषमा अंधारे ने कामरा का जो गीत है उसे रिपीट किया है, कविता को रिपीट किया, क्या कहना चाहते हैं? मैं क्या कहूँ, उन्होंने किया है रिपीट. sir, आपने भी सुना है वो, sir, स्थानिक आप भी गुनगुना रही थी, मैंने देखा. जो लाया उस पर क्या कहेंगे? सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुका पुढे येणार आहे, तर कसं दिसतं? नाही, असं चित्र, मी काही चित्रकार नाहीये चित्र काढायला. धन्यवाद. सर,